प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 5 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. आणि सॉरी आज माझ्या मोबाईलवर याचा भाग लवकर दिसलाच नाही. काय झालं मला कळलंच नव्हतं, त्यामुळे त्या मालिकेचा भाग आधी दिला. सॉरी अबाउट युअर इनकन्व्हिनियन्स. तर आज ठरलं तर मग मालिकेच्या सुरुवातीला आपण बघतोय रविराज काही दागिने आणतात सायलीजवळ आणि म्हणतात, सायली बेटा, अगं माझं भाग्य म्हणून मला प्रतिमाचे दागिने परत मिळालेत. हे जाऊन ना तू तिला दे, माझी ही जबाबदारी संपेल बघ. सायली अतिशय खुश होते आणि खुश होऊन ती अर्जुनकडे बघत असते. पण यावेळी प्रिया मात्र विचार करते, हे करोडोचे दागिने हा रविराज त्या प्रतिमाच्या घशात का घालतोय? अरे बिंडोक माणसा, अरे मी किती कष्ट करते या वैभवासाठी, काही कळतं का तुला? अर्जुन खुश झालेला असतो, पण आता प्रिया लगेच मध्ये पडते आणि म्हणते, बाबा आता ते दागिने हिसकवते ती आधी सायलीच्या हातातनं आणि रविराजला म्हणते, बाबा माझ्या आईचे दागिने आहेत, हिला कशाला नेऊन द्यायला लावताय? मी नेऊन देते ना माझ्या आईचे दागिने. कल्पनाताई म्हणतात, तन्वी अगं प्रतिमाचं स्त्रीधन तिच्या नवऱ्याकडून किंवा मुलीकडून मिळायला हवं हे खरं आहे, पण अगं आता तिची मनस्थिती नाहीये ना तशी. रविराज म्हणतात, बाळा खरं तर हे मी माझ्या हातून दिलं असतं ना तर बरंच झालं असतं, पण ते शक्य नाहीये ना रजा. मग आता मगाशी बघितलं ना तू, तिला फोटो दाखवला तर कसं काय झालं, म्हणूनच मग ते मी सायलीकडे देतोय. अगं सायलीलाच ती जवळ येऊ देते, सायलीला करू दे ग हे सगळं. पण आता ही लगेच रडायला लागते आणि म्हणते, बाबा मी माझ्या आईसाठी काहीच करायचं नाही का हो? मी एवढी कशी कमनशिबी आहे बाबा. रविराज म्हणतात, बाळा मला तुझं दुःख कळतंय ग, पण आपल्याला थोडासा धीर धरावा लागेल की नाही. प्रिया जबरदस्त ऍक्टिंग करते प्रेक्षकांनो. ती मनात विचार करते, अरे यार ही माझं सगळं हिसकवायला निघाली आहे, हिचे खरे आई बाबा राहू दे हिच्या जवळ, पण माझे सगळे दागिने हा अर्जुन हे सगळं सगळं माझ्या मालकीचं होणार आहे लवकरच. आता ते रविराज ते दागिने घेतो प्रियाच्या हातातून आणि सायलीच्या हातात देतो आणि म्हणतो, हे देऊन ये बाळा, हे बघ यामध्ये हिच्या काही प्रतिमाच्या काही साड्या आहेत त्या सुद्धा तिला दे सायली. आता सायली म्हणते, हो आलेच मी. सायली गेल्यानंतर या अर्जुनच्या मनात काय येतं माहित नाही, पण तो म्हणतो, मी पण आलोच. आता सायलीने त्या साड्या आणि दागिने प्रतिमा आत्याजवळ नेलेत आणि ती त्यांना म्हणतीये, हे बघा प्रतिमा आत्या, ह्या तुमच्या साड्या आहेत आणि यात काही दागिने आहेत. कुठली साडी नेसाल तुम्ही? ही नेसाल का? कुठली नेसाल? ही देऊ का तुम्हाला? पण आता प्रतिमा आत्या म्हणत असतात, नाही नाही मला नको आहे कुठल्याच साड्या. आता सायली म्हणते, बरं काही हरकत नाहीये, म्हणजे त्या अशा खुणेने म्हणतात बरं का मला नको आहे म्हणून. पण सायली म्हणते, काय हो प्रतिमा आत्या, तुम्हाला साडी नेसायची सवय राहिली नाहीये का? मला सांगा, तुम्ही शेवटची साडी कधी नेसली होती बरं? आठवतंय का तुम्हाला? प्रतिमा त्या आता जरा विचार करू लागतात, पण आता त्या तिला नाहीच म्हणतात. मग आता सायली म्हणते, बरं ठीक आहे काही हरकत नाहीये, पण निदान आजच्या दिवस नेसून बघा ना ही साडी, खूप छान दिसेल बघा ही साडी तुम्हाला. पण त्या तरी सुद्धा नाहीच म्हणतात सायलीला. सायली म्हणते, ठीक आहे नाही आवडली तर पुन्हा तुम्ही तुमचेच कपडे घाला जे तुम्हाला आवडतात ते, पण एकदा माझ्यासाठी प्रयत्न तर करून बघा ना प्लीज प्रतिमा त्या. मग आता ती साडी ती त्यांच्या हातात देते, तरी सुद्धा त्या नाही नाहीच म्हणत असतात, पण सायली त्यांना म्हणते, माझं मन नका ना मोडू तुम्ही. मग त्या सायलीच्या आग्रहाखातर साडी नेसून येतात, पण त्यांना साडी प्रॉपर नेसता आलेली नाहीये. मग सायली अगदी आपुलकीने आणि प्रेमाने त्यांना ती साडी नेसवते. खरं तर सायलीला त्यांना बघून फार आनंद आणि समाधान वाटतंय, पण प्रेक्षकांनो काय ट्विस्ट आणतायत ना हे एकावर एक. सायलीने प्रतिमा आत्याला छान ती साडी नेसून दिली आहे, पण आता बघा काय झालंय ते. तिने प्रतिमा आत्याला पदर छान दिलाय व्यवस्थित करून आणि खालच्या निर्या वगैरे इतकं सुंदर पद्धतीने ते सगळं दाखवलं त्यांनी. पण आता ही सायली जेव्हा त्यांना दागिने वगैरे घालते ना, तेव्हा बघा त्यांची रिॲक्शन काय आहे. त्यामुळे ना माझ्या मनात एक वेगळाच डाऊट आलाय. आता हा साज शृंगार त्यांनी जवळजवळ 10 मिनिटं दाखवलाय, म्हणजे त्यांची वेणी घालणं, त्यांना कानातले घालणं, तो आंबाडा नेसवणं, त्यांची हेअरस्टाईल करणं, नखं बरेच वाढवलेत नाही प्रतिमा आत्यानी, मस्त मेंटेन केलेत. मला पण नाही जमतो एवढं मेंटेन करायला. सायलीने त्या अंगठ्या बिंगट्या घातल्यात त्यांच्या हातात, तेव्हा दिसतात की त्यांची नखं मस्त मेंटेन केलेली आहेत. असो, आता सायली त्या प्रतिमा आत्याचा फोटो दाखवते त्यांना आणि म्हणते, हे बघा प्रतिमा आत्या कशा दिसताय तुम्ही? अगदी या फोटोत आहेत तशाच ना? प्रतिमा त्या मोबाईलमध्ये बघत असतात आणि आरशाकडे बघत असतात स्वतःला, पण आता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाजलेले व्रण बघून त्यांना फारच कसं तरी होतंय. पण सायली त्यांना अगदी छान मोटिवेट करत असते, प्रतिमा त्या खूप सुंदर दिसता आहात तुम्ही.
रविराज सरांनी तुमच्यासाठी मंगळसूत्र पाठवलंय, ते घाला बरं. आता ह्या प्रतिमा त्या घालायला नकार देतात. सायलीला याचं आश्चर्यच वाटतं. ती म्हणते, काय झालं प्रतिमा त्या? अहो तुमच्या गळ्यामध्ये आहे की मंगळसूत्र, मग हे घालायला काय हरकत आहे? पण त्या नाहीच म्हणत असतात, बाबा काय झालं काय की. आता सायली म्हणते, अहो पण तुमच्या गळ्यात तर रविराज सरांच्या नावाचं मंगळसूत्र असायला हवं ना, घालून तर बघा ना. पण प्रेक्षकांनो, मला वाटतं या प्रतिमा त्याचा दुसरा नवरा बिवरा आहे की काय दुसरीकडे. नाही म्हणजे सॉरी, असं नव्हतं म्हणायचं मला, पण त्यांना काही आठवत नाही ना, तर मग कदाचित असं असू शकतं की एखाद्या माणसाने त्यांचा सांभाळ केलाय, असा एखादा ट्विस्ट ते आणू शकतात बाबा, काही सांगता येत नाही. सायली त्यांना म्हणते, बरं राहू द्या, तुम्ही खूप खूप सुंदर दिसतायत, आपण आता बाहेर जाऊयात का? आता त्या जरा टेन्शनमध्ये येतात प्रतिमा आत्या. सायली म्हणत असते, सगळ्यांना बघू द्या ना तुम्हाला, पण आता त्या चेहऱ्यावरचे डाग दाखवतात सायलीला. मग असं त्यांना कसं तरी होतं स्वतःकडे बघून. सायली त्यांना म्हणते, काहीही हरकत नाही आत्या, अहो चंद्रावरती पण किती डाग असतात. पण मला सांगा आत्या, सौंदर्य हे बघण्याच्या नजरेत असतं, बघणाऱ्याच्या नजरेत असतं. प्रेमाने बघितलं ना की सगळं सौंदर्य दिसतं. पूर्णाजी, रविराज सर, आम्हा सगळ्यांसाठी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहात. मग आता प्रतिमा त्या विचार करतात की डोक्यावरनं पदर घेऊन ते असं झाकावं. मग आता सायली त्यांना म्हणते, बरं हरकत नाहीये, तुम्हाला योग्य वाटतं ते करा. आता त्यांना ती म्हणते, जायचं का आपण आता बाहेर? आता इकडे खाली सगळेजण काहीतरी चहा कॉफीचं डिस्कशन करत असतात. आणि मग आता ही सायली प्रतिमा आत्याला खाली घेऊन येते आणि मग सगळेजणच प्रतिमा आत्याकडे एकटक बघायला लागतात. सगळ्यांच्या नजरा प्रतिमा आत्यावरच खिळून आहेत आणि रविराजांना तर फारच इमोशनल व्हायला झालंय. शेवटी आपला जोडीदार आपल्या समोर एवढ्या वर्षांनी आल्यानंतर काय वाटत असेल मनाला, याची कल्पना तुम्ही करूच शकता. प्रतिमा त्या सगळ्यांच्या समोर आल्यात. खरं तर हे सगळं त्या सायलीचं मन जपायला करतायत खरं, पण काहीतरी झोल होणार आहे प्रेक्षकांना पुढे, असं मला का आज अंदाज येतोय काही कळत नाहीये. तर आता प्रतिमा त्याला बघण्यातच त्यांनी जवळपास 10-1 मिनिटं घालवलेत. आता रविराज सर प्रतिमा त्याला बघतच राहतात आणि सगळ्यांना खूपच असं समाधान वाटतंय. आता या पूर्णाजी सगळ्यात जास्ती खुश झाल्यात. पूर्णाजी त्यांच्या जवळ जातात, त्यांच्या गालावरनं हात फिरवतात आणि म्हणतात, अगो बाई प्रतिमा, सायली, अगं हिला तीट लावू ग आधी, म्हणजे पोरीला कोणाची दृष्ट नको लागायला. प्रेक्षकांनो, काही असो की नसो, पण या मालिकेवरनं एवढं लक्षात येतं की आजीबाईंना खुश करायचं असेल तर त्यांच्या लेकीला आधी खुश करावं लागतं. कोणाकोणाच्या घरामध्ये ही परिस्थिती आहे, मला खरं खरं सांगा. सायली काजळ लावते त्यांना आणि म्हणते, आता नाही दृष्ट लागणार. अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्या कसली सुंदर दिसतेस तू, तू मला अशीच आठवायचीस ग. आता अस्मिता टोमणा मारते आणि म्हणते, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर असे मार्क्स नव्हते प्रतिमा आत्या, पण साडी नेसल्यावर दिसतीयस तू पूर्वीची प्रतिमा आत्या. आता त्या प्रतिमा आत्या अजून झाकतात चेहरा या अस्मिताच्या बोलण्यामुळे. असो, पण कल्पनाताई पण म्हणतात, प्रतिमा अगं किती सुंदर दिसतेस तू. आता हे रविराज प्रतिमा आत्याच्या जवळ येतात आणि सायलीला म्हणतात, सायली अगं मी तुला ते मंगळसूत्र दिलं होतं ते तू घातलं नाहीस प्रतिमाला. अगं म्हणजे त्या दागिन्यांमध्ये ते मंगळसूत्र आहे ना, ते मी लग्नात घातलेलं आहे ग प्रतिमाला, ते का नाही घातलं सायली तू? आता ह्या प्रतिमा त्या सायलीकडे बघायला लागतात एकदम. आता सायली त्यांना असं खुणवते की काही नाही झालं, काही नाही झालं. आणि मग रविराजांना डोळ्यांनी खुणवते की प्रतिमा त्या नाही म्हणाल्या असं. आणि ते आखो आखो के इशारे त्यांचे त्यांना कळलेले आहेत प्रेक्षकांना. मी जे सांगितलं ते कळलं ना तुम्हाला? असो, तर आता रविराजांना समजलंय जे काही सायलीला बोलायचं होतं ते, आणि रविराजांनी तात्पुरतं समाधान मानून घेतलंय. मग आता ते म्हणतात की सायली, प्रतिमाचं हे जुनं रूप आम्हाला फक्त आणि फक्त तुझ्यामुळे पाहायला मिळतंय. सायली, कसे ग आभार मानू तुझे? सायली म्हणते, नका मानू माझे आभार, मी काही परकी नाहीये तुमच्यासाठी. मग रविराज सर म्हणतात, एक गोष्ट मागू का तुझ्याकडे, देशील का मला? सायली म्हणते, हो चालेल ना. मग आता रविराज म्हणतात, बेटा इथून पुढे ना मला सर नको म्हणत जाऊ, रविराज काका म्हणत जा. आता हे बोलल्यानंतर अस्मिताचा चेहरा उतरला, प्रियाचा चेहरा लटकला, पण बाकीच्यांचे चेहरे खुश झाले. आता अर्जुन तर जास्तीच खुश झाला. तो म्हणतो, वा फॅन्टॅस्टिक, अरे म्हणजे अश्विन आणि अस्मिताई पण काकाच म्हणतात की. मग आता ही सायली लगेच नमस्कार करते रविराजांना आणि म्हणते, मला खूप आवडेल तुम्हाला रविराज काका म्हणायला. सायली रविराजांना नमस्कार करते आणि रविराज तिला आशीर्वाद देतात, बेटा सुखी राहा. पण आता प्रिया मनात विचार करते, ए काय तुझे खरी आई बाबा असले तरी कशाला गुंडाळतेस त्यांना? अगं ते माझे आहेत ना सध्या आई बाबा, अगं बाई कशाला माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवतेस? रविराज म्हणतात, पूर्णाई अर्जुन
आपल्यामध्ये जे काही झालं ना ते आपण आता सगळं विसरून जाऊयात. आता आपण नव्याने सुरुवात करूयात. आपल्यातलं नातं पूर्णपणे तुटायला आलं होतं, पण आता ते नव्याने जोडतंय. या मुलीमुळे, फक्त सायलीमुळेच ते तुटायचं वाचलंय. कल्पनाताईंना बाई फार मोठेपणा आहे सुनेचा. त्या म्हणतात आमची सायली आहेच ना ती जोडणारी. सायली म्हणते बरं मी तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी करते. कल्पनाताई म्हणतात अगं मी आत्ताच केली सगळ्यांना कॉफी. अर्जुन म्हणतो माझी बाकी आहे ना कॉफी. माझी मग तू कर सायली माझी कॉफी रूममध्ये घेऊन ये. आता सायली म्हणते बरं माझ्यासाठी अर्धा कप टाकली तरी चालेल. एक तर बोलून बोलून कसा दुखतो माझं सकाळी. असो, तर आता ही प्रिया विचार करते अर्जुनची कॉफी तर मीच त्याला देणार. सायली तू नाही जायचं त्याच्या खोलीत मीच जाणार. पण आता या पूर्णाजी बाहेर कोणाची तरी वाट बघत असतात. कल्पनाताई म्हणतात अहो पूर्णाई इथे काय करतायत तुम्ही? मी घरात सगळीकडे शोधलं तुम्हाला. कोणाची वाट बघताय का तुम्ही? पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना मी प्रतिमासाठी फुलं सांगितली होती, ती आली नाहीत ग अजून, तीच बघत होते. कल्पनाताई म्हणतात फुलं कशाला? आता ह्या पूर्णाजी म्हणतात अगं प्रतिमाला ना असं कृत्रिम वास नाही आवडत ग. ते फ्रेशनर बिशनर काय लावता ना तुम्ही ते नाही आवडत तिला ताज्या फुलांचा वास आवडतो. मी सदाफुली मागवली आहे म्हणून म्हणलं तिच्यासाठी मागवावी. अरे त्यांना तर ते सोनचाफ्याची फुलं आवडतात ना. असो, पण आता कल्पनाताई म्हणतात अहो तुमचे पाय दुखत असतील ना पूर्णाई म्हणतात दुखू दे ग काही होत नाही. ती फुलं बघून माझ्या प्रतिमाचा चेहरा थोडासा जरी हसरा झाला ना तरी माझं सगळं दुखणं पळून जाईल बघ. कल्पनाताई म्हणतात पूर्णाई अहो तुमच्या मनामध्ये सतत प्रतिमाचाच विचार असतो ना. पूर्णाजी म्हणतात कसं नाही असणार ग कल्पना. अगं इतक्या वर्षानंतर माझी लेक घरी आली आहे. तिला जन्म नसेल दिला मी, पण तिला मी माझी मुलगी मानलंच आहे ना. मी तिच्यासाठी जेवढं काही करेल ना तेवढं कमीच आहे बघ. हे मात्र खरं आहे बरं का प्रेक्षकांनो. असो, तर आता रविराज फुलं घेऊन आलेत. या कल्पनाताई म्हणतात अगं बाई हो पूर्णाई तुम्ही रविराजांना सांगितलं फुलं आणायला? मला वाटलं तुम्ही नेहमीच्या फुलावाल्याला सांगितलं असेल. पूर्णाई म्हणतात अगं नाही ग कल्पना मी आपल्या फुलावाल्यालाच सांगितलं, पण रविराज कसे काय आले फुलं घेऊन? कल्पनाताई म्हणतात काय हो भाऊजी तुम्हाला कसं कळलं प्रतिमाला हीच फुलं हवी आहेत म्हणून? मग आता हे रविराज म्हणतात अहो मी आपल्या नेहमीच्या फुलावाल्याकडेच गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं की सुभेदाराकडनं पण फुलाची ऑर्डर आली आहे. तेव्हाच मला कळलं की पूर्णाईने ऑर्डर दिली असेल प्रतिमासाठी, म्हणून मग तीच फुलं उचलली आणि इथे घेऊन आलो. मग आता ही पूर्णाजी म्हणतात अच्छा म्हणजे माझ्या मुलीसाठी आणि तुम्हाला तुमच्या बायकोसाठी हीच फुलं घ्यावी वाटली तर? कल्पना ते म्हणतात पाहिलं का पूर्णाई याला म्हणतात प्रेम. मग आता रविराज म्हणतात आता हेच प्रेम आहे ना ते प्रतिमाला डबल मिळणार आहे बघा. आणि ह्या दोघीही सासा सुना हसायला लागतात. पण आता ही जरा डोक्यावर पडली आहे का प्रिया. आता ही सायली त्या अर्जुनला कॉफी घेऊन जात असते. नाही म्हणजे मला सांगा प्रेक्षकांनो असं कुठे होतं का? ही बायको कॉफी घेऊन चालली आणि ही बया येते दुसरी आणि म्हणते थांब 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 अगं तू नको कॉफी घेऊन जाऊ. अगं सायली माझ्या आईची काळजी तुलाच घ्यावी लागते ना, तू आईची काळजी घे मी देते अर्जुनला कॉफी नेऊन. सायली म्हणते काही गरज नाहीये, प्रतिमा त्या आराम करतायत सध्या, मला काही एवढ्यात त्यांच्याकडे बघायची गरज नाहीये सध्या, मी देते ना कॉफी नेऊन. पण आता प्रिया म्हणते अगो किचनमध्ये किती कामं पडली असतील, जा जा तू कामं कर मी नेऊन देते कॉफी. आता सायली म्हणते अगं झाली आहेत माझी सगळी कामं मी देते ना कॉफी नेऊन. पण आता ही प्रिया म्हणते अगं मी काय सांगते तुला कळत नाहीये का? आता ह्या दोघी जणी ती कॉफी ओढाताण करू लागल्या. पण सायली तिच्याकडे ज्या आविर्भावाने बघते ना प्रेक्षकांनो, मला असं वाटतंय सायली नक्की तिच्या ड्रेसवर कॉफीच सांडणार. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. आणि एकदाची त्या अर्जुनच्या घशात कॉफी होता रे, झालं गुरुवारपासून तोच प्रोमो बघतोय आपण. तो अर्जुन कॉफी मागतोय, ती प्रिया त्याला कॉफी पाजतीये, ती सायली त्याला डबल ट्रिपल कॉफी पाजतीये. अरे देवा आता काय काय बघावं लागणार आहे कोणाच ठाऊक. एक यांचं प्रपोज सोडलं तर बाकी सगळं दाखवतात हे. प्रेक्षकांनो देवाकडे प्रार्थना करा की लवकरात लवकर हे दोघं एकमेकांना प्रपोज करो आणि आपल्या डोक्याचं टेन्शन जाओ. असो, कसा वाटला आजचा हा मजेशीर भाग? छान होता. आणि सॉरी प्रेक्षकांनो जरा उशीरच झाला आज भाग द्यायला. होतं हो असं कधी कधी, थोडंसं समजून घ्या ना. पण भाग मात्र छान आलाय, लाईक करायला विसरू नका. आणि प्रेक्षकांनो अर्जुन रावांची मज्जा चालू आहे बरं का एकाच घरात. तर कसा वाटला आजचा भाग कळवा नक्की. आणि सॉरी फॉर युअर इनकन्व्हिनियन्स. पण अजूनही बरेच असे प्रेक्षक आहेत जे चॅनलला सबस्क्राईब न करता रिव्ह्यू बघतात. असं करू नका हो, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे रिव्ह्यूज हक्काने एन्जॉय करता येतील. धन्यवाद.